नमस्कार. गोदाई किचन मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. भरपूर पाऊस पडायला लागला की अगदी 4-8 दिवस पाऊस एकदम पडायला लागला आणि अजिबात उघडतच नाही. मग अशा वेळेला बाजारातून भाज्याही गायब झालेल्या असतात, कारण खूप पाऊस असतो त्यामुळे भाज्या बाजारात येत नाही किंवा आल्याच तर त्या खूप पाणी असल्यामुळे त्या चवीला बेचव लागतात. मग अशा वेळेला जेवणामध्ये काहीतरी चटपटीत असावं, त्यासाठी आमच्याकडे म्हणजे गावी सर्रास खेडेगावांमध्ये किंवा शेतकरी कुटुंबामध्ये मिरचीचं लोणचं करतात. म्हणजे हे लोणचं जे आहे ते फार काही दिवस टिकत नाही, झटपट केलं जातं, झटपट खातात. अगदी म्हणाल तर घरात मोठं कुटुंब असेल तर रोज ही हे रेसिपी केली जाते. म्हणजे आम्ही लहानपणी पाहिलेली आहे. तर आज मिरचीचं लोणचं करून दाखवते. म्हणजे त्या शंकेश्वरी मिरच्या असतात त्या कमी तिखट असतात, त्यामुळे भाजी नसली तरी सुद्धा लिंबू घालून ती लोणचं करतात. अगदी त्याबरोबर सुद्धा पूर्ण जेवण जेवलं जातं गावच्या ठिकाणी. एवढा पाऊस असतो. पूर्वी असायचा, म्हणजे आमच्या लहानपणी तसा पाऊस असायचा, त्यामुळे 8-8 दिवस पाऊस उघडायचा नाही. मग दारातच मिरच्याची झाडं असायची, लिंबूचं झाड असायचं. मग तिथल्याच मिरच्या काढून आणायच्या आणि मग त्या रोजच्या रोज केलं जायचं खरं म्हणजे. कारण मोठं कुटुंब असल्यामुळे ते बरणीत भरून ठेवण्या इतपत काय राहायचं नाही, आणि पाऊस असल्यामुळे काय पटपट तेच करायचं आणि तेच खायचं. तर आज तीच रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करते, मिरचीचं आणि लिंबूचं लोणचं. या साहित्य काय काय लागतंय ते आधी बघून घ्या. तर इथे मी मिरच्या घेतल्यात आणि ह्या शंकेश्वरी मिरच्या आहेत, म्हणजे ह्या कमी तिखट असतात, जास्त तिखट नसतात. तर आता पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे खूप तिखटही खाऊ नये, त्यासाठी मी ह्या मिरच्याचं करते. जर तुम्हाला तिखट मिरच्याचं पाहिजे असेल ना, तर ज्या काळ्या मिरच्या असतात की नाही छोट्या लवंगी मिरची, त्याचंही करू शकता. पण ह्या कमी तिखट आहेत म्हणून ह्या घेतल्यात मी. तर याची देठं काढायच्या आधी स्वच्छ धुवून घेतलं आणि मग पुसून झाल्यानंतर देठं काढून घेतली. 5 ते 6 लिंबू घेतलेत. इथे जिरेपूड घेतले, भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे. आणि इथे शाही जिरा आहे, अख्खा जिरा आहे, साई जिरा. तो नक्की वापरा बरं का, खूप छान चव येते. आणि इथे धनेपूड आहे. बरं, आता ह्या पूड नसतील तर काय करायचं, वाटताना त्याच्यामध्ये धने आणि जिरे घ्यायचे. एक 5-6 अख्ख्याच लसणाच्या पाकळ्या त्या घेतल्यात आणि थोड्याशा मी चिरून घेतलेल्या आहेत वेगळ्या त्या फोडणीसाठी. आणि हे 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि याच्यातले थोडेसे मिरच्या वाटून घ्यायचे. आता लिंबू कसे घ्यायचे, तर लिंबू घेताना काय करायचं, अगदी मऊसूत त्याची साल असते की नाही, ते लिंबू घ्यायचे. सालीला थोडेसे बारीक पातळ असतात. आता ते आपण वाटून घेऊया. तर मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये त्यातल्याच मिरच्या एक 10-12 मिरच्या मी वाटून घेणार आहे. जर तुम्हाला तिखट जास्त पाहिजे असेल तर काय करायचं, ह्याच मिरच्या घ्यायच्या आणि तिखट घ्यायच्या, वाटण्यासाठी तिखट घ्यायच्या. आता हेच वाटण करताना मग धने आणि जिरे तुम्ही वाटू शकता. माझ्याकडे पूड आहे म्हणून मी पूड घालते. तर याला दरदरीत वाटून घ्यायचं, फार बारीक वाटायचं नाही. हे बघा, मिक्सर चालू केला की बंद चालू करत हे असं वाटून घ्यायचं. हे इतपत वाटलं की झालं, आपलं वाटण तयार झालं. फारही बारीक करू नका, कारण मग ते तोंडाखाली एकदम गाळ येतो. त्यासाठी थोडंसं असं सरसरीत ठेवायचं. लसणाचे थोडेसे कण दिसले पाहिजेत, मिरचीचे दिसले पाहिजेत. आता बाकीची मिरची आहे ते चिरायची कशी ते दाखवते आधी. तर अशी तिरपी घ्यायची आणि कात्री जी आहे तशी तिरकी लावायची. म्हणजे कसं होईल, ते चिरता नाही बघा, असं लांब चिरलं जातं आणि मग याच्यातून मसाला आतमध्ये जातो आणि अख्ख्या मिरचीला, मग त्या मिरचीच्या तुकड्याला छान अशी चव लागते. मीठ जातं, तेल जातं. त्यासाठी तिरक्या धरून मिरच्या अशा कट करून घ्यायच्या. हे बघा, अशा अशा पद्धतीने ह्या करून घ्यायच्या. हे सगळ्या मी करून घेतल्या, बघू शकता. त्याच्यातल्या एक 10-12 मिरच्या वाटणात घातल्या होत्या, बाकीच्या सगळ्या मी इथे लसण लोणच्यासाठी तयार करून ठेवले. आता यामध्ये लिंबू घालायचे. आता लिंबू जर मोठे असतील तर त्याच्या 8 फोडी करा, लहान असतील तर 4 फोडी केल्या तरीही चालतील, किंवा मग एक लहान गोल फोड काढायची आणि बाकीच्या फोडीच्या 2 ते 3 तुकडे करायचे. जसे तुम्हाला पाहिजे तसे करून घ्या. त्यातल्या बिया मात्र सगळ्या काढून घ्या, एकही बी राहणार नाही याची खबरदारी घ्या. कारण बी तोंडाखाली आलं की कडवट लागतं आणि मग लोणचं खाऊशी वाटत नाही. काही काही वेळेला लिंबू सुद्धा कडवट असतं बरं का. तर जे प्रत्येक लिंबू चिराल त्यावेळेला ते थोडंसं चाखून बघायचं वेगळं बोट लावून, म्हणजे कसं होईल, तुम्हाला कडवटपणा जाणवेल. हे सगळं मी चिरून घेतले. 5 ते 6 लिंबू आहेत. कारण मी आधीच सांगितलं तुम्हाला, हे लोणचं जे आहे ते जास्त टिकत नाही, त्यामुळे थोडंसंच करायचं, थोडंसंच खायचं. मिरच्या आता पावसाळ्यात भरपूर येतात, लिंबू भरपूर येतात. बरं, याआधी 2 वर्षापूर्वी
मी वर्षभर टिकणारं लोणचं सुद्धा करून दाखवलंय. तर आता याच्यासाठी तेल लागणार आहे आपल्याला. ते कडकडीत तेल गरम करून घ्यायचं. तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचंय. बरं, तेल जे आहे ते पूर्ण कडकडीत गरम होऊ द्यायचं. गॅस बंद करायचा. धूर आहे तो थोडासा कमी झाला पाहिजे आणि मगच तुम्ही मोहरीची डाळ टाकायची. इथे मी मोहरीची डाळ वापरली. फक्त मोहरीची डाळ टाकली. मेथ्या मी वापरल्या नाहीत. तर मेथ्या वापरायला जास्त दिवस टिकणार असेल तर त्याच्यात मेथी वापरायची. आता हे मोहरीची एक मोठा चमचाभर मोहरीची डाळ आहे ती घालते. गॅस अजिबात चालू नाही. कडकडीत तेल गरम केलंय. गॅस बंद केला आणि आपण जे वाटून घेतलं होतं ना मिरची आणि लसूण ते घालायचं. माझ्याकडे हे पळी जरा थोडीशी लहान पडली त्यामुळे जास्त फसफस उतू येते. तुम्ही थोडंसं ठेवताना मोठी भांड घ्या. तडका पॅन वगैरे असेल तुमच्याकडे तर तो मोठा घ्या. माझ्याकडे लोखंडाची पळी आहे पण लहान आहे. रोजच्या तडक्यासाठी आहे मी त्याच्यातच ठेवलं. माझ्याकडे मोठी कढई आहे लोखंडाची ती ठेवायला मी विसरली. तर गॅस बंदच केलेला असतो त्यामुळे सुरुवातीला टाकताना थोडंसं जास्त फसफसलं जातं. तर सावकाश. हे बघा मस्त असं खमंग मोहरीची डाळ बघा तांबूस रंग येऊसपर्यंत परतून झाली आणि त्याच तेलामध्ये लसूण आणि मिरची थोडीशी तळून घेतली. जास्त करायची नाही कारण जास्त जर लालसर लसूण झाला की त्याचा एक वेगळा वास येतो. तो आपल्याला नकोय. आता एका भांड्यामध्ये मिरची आणि लिंबू काढून घेतलं. एक मोठा चमचा भरून मीठ घालायचंय. हिंग घालायचंय 1 पाव चमचा. हळद घातली 1 मोठा चमचा भरून आणि हे अख्खे लसूण ठेवला होता ना तो घालते. या मसाल्यामध्ये ना असा अख्खा लसूण खायला खूप छान लागतो. अशा मला खूप आवडतो म्हणून मी घालते. तुम्हाला आवडत नसेल, नाही वापरला तरी चालणार आहे. तर मला आवडतो त्या मसाल्यातला म्हणून मी असा कच्चाही काढून बाजूला खाता येतो म्हणून मी घालत असते. ही रेसिपी माझ्याकडे नेहमीच बनली जाते पण आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. आता यामध्ये धनेपूड, जिरेपूड, धने जिरेपूड तुम्हाला माहिती आहे मी वाटून ठेवत असते. मी तेच वापरलेले. पुन्हा सांगते तुमच्याकडे नसेल तर मिरची आणि लसूण वाटता त्यावेळेला वाटा. आणि याच्यामध्ये हे शाही जिरा घातलाय मी. शहाजिरे, शाही जिरा जो म्हणत असाल तो. त्यांनी अप्रतिम चव येते बरं का. एकदा ते घालाच तुम्ही. अगदी छोट्या प्रमाणात सुद्धा बाजारात मिळेल तुम्हाला दुकानात. आणि आता हे आपण तेल गरम करून घेतलेलं आहे सगळं ते घालून घ्यायचंय. आता ह्यात कमी तिखटवाल्या मिरच्या घेतल्यात आणि मी असंच घालते. तुम्हाला जर थोडंसं तिखट वाटलं तर लाल मिरची पावडर वापरली तरी चालणार आहे. पण हेच लोणचं अतिशय अप्रतिम लागतं. म्हणजे कसं पावसाळ्याच्या दिवसात जास्त तिखट खाऊ नये पण थोडंसं चवीला तोंडाला चव यावी म्हणून अशा प्रकारे आमच्याकडे सर्रास केलं जातं. अगदी लहानपणी मी ही खूप बघितलेलं आहे. आता मी स्वतः घरात करत असते आणि वरून 1 मोठ्या लिंबाचा रस घालायचा. छान मिक्स करून घ्यायचं आणि हे बरणीत भरून ठेवायचं. अगदीच काही नाही तरी तुम्हाला 3-4 दिवस हे छान टिकतं. बरं, हे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही कारण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर काय होतं, तेल अळलं जातं आणि मग त्याला चिकट असं ते तेल चिकट होतं आणि मग ते खाऊशी वाटत नाही. तेव्हा छोटंसं अगदी लहानच बनवा. पटकन 3-4 दिवसासाठी बनवा आणि खाऊन घ्या. बाजारात नेहमी मिळतं असं. रेसिपी आवडली असेल तर अजिबात लाईक न करता जाऊ नका. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी तुमच्याबरोबर आज मी शेअर केली.